नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील मोठी बातमी जाणून घेऊया। तुम्ही सध्या हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात त्या जिल्ह्याचे नाव कमेंट मध्ये सांगा। दिवसाची पहिली बातमी अशी आहे की पटसंख्येअभावी मराठी शाळा बंद होणार नाहीत असे देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन। राज्यात घटत्या पटसंख्येची कोणतीही मराठी शाळा बंद केली जाणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे आश्वासन दिले की आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना या संदर्भात कारवाई करण्याचे निर्देश सतत दिले आहेत। सरकारने सर्व माध्यमिक शाळांमध्ये मराठी शिकवणे आधीच सक्तीचे केले आहे। आदेशाचे योग्य पालन होत आहे की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा स्थापन केली जाईल असेही फडणवीस म्हणाले। राज्यात इंग्रजी आणि इतर माध्यमांच्या शाळांचा टक्का वाढला आहे, तर मराठी माध्यमांच्या शाळांचा टक्का चौथ्या क्रमांकावर घसरला आहे। याकडे पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले। नेक्स्ट अबू आझमी यांनी लव्ह जिहाद विरुद्ध समिती स्थापन करण्यावर आक्षेप व्यक्त केला। महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी यांनी राज्य सरकारने लव्ह जिहाद विरुद्ध समिती स्थापन करण्यावर आक्षेप व्यक्त केला। ते म्हणाले की देश संविधान आणि कायद्याने चालवला जाईल। लग्नाबाबत आधीच कायदे केले आहेत। 18 वर्षांनंतर कोणतीही व्यक्ती त्याच्या पसंतीच्या कोणत्याही धर्मात लग्न करू शकते। याचा अर्थ आता हे लोक संविधानात सुधारणा करतील। आझमी म्हणाले, कोणतीही व्यक्ती आपल्या इच्छेनुसार आपला धर्म निवडू शकते। जेव्हा तुम्ही जन्माला येतो तेव्हा तुमच्या पालकांचा धर्म तुमचा धर्म बनतो, पण जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही दुसरा धर्म स्वीकारू शकता किंवा दुसरा धर्म तुमच्यासाठी चांगला आहे तेव्हा तुम्ही ते करू शकता। नेक्स्ट ऑपरेशन टायगर दरम्यान उद्धव ठाकरे सतर्क स्थितीत। सध्या महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर बद्दल बरीच चर्चा सुरू आहे। ऑपरेशन टायगर अंतर्गत एकामागून एक उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते आणि अधिकारी त्यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होत आहेत। शिवसेना ठाकरे पक्षातील ही सुरू असलेली फूट थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे आता सतर्क असल्याचे दिसून येत आहे। खरं तर काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे जुने नेते आणि बाळासाहेब ठाकरे यांचे जवळचे मानले जाणारे माजी आमदार राजन साळवी मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या सैन्यात सामील झाले। नेक्स्ट आता खेळांसाठी ऑनलाईन वर्कआउट्सवर सवलत उपलब्ध असेल। महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेत क्रीडा विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांमध्ये सूट दिली जाते। या वर्षी गेम पॉइंट्स सवलतीमध्ये मोठे बदल झाले आहेत। क्रीडा गुणांसाठीचे प्रस्ताव ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन सादर करावे लागतील। यासाठी एक निश्चित मुदत देण्यात आली आहे आणि जर ऑनलाईन प्रस्ताव अंतिम मुदतीत सादर केला नाही तर विद्यार्थी आणि खेळाडू क्रीडा गुण गमावू शकतात अशी शक्यता नाकारता येत नाही। नेक्स्ट आतापासून शनी शिंगणापूरच्या शनिदेवाला फक्त ब्रँडेड खाद्यतेलच अर्पण करता येईल। अहिल्यानगर शनी शिंगणापूर येथील शनेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाच्या मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष दरंदले यांनी सांगितले की 1 मार्च पासून भाविकांना भगवान शनीच्या मूर्तीला फक्त ब्रँडेड खाद्यतेल अर्पण करावे लागेल असा निर्णय घेण्यात आला आहे। त्यांनी सांगितले की शनी शिंगणापूर ग्रामसभेनेही असाचे एक प्रस्ताव मंजूर केला आहे। भक्त शनिदेवाच्या मूर्तीला अखाद्य तेल देखील अर्पण करतात। अखाद्य तेलात विविध प्रकारची रसायने असण्याची शक्यता नाकारता येत नाही। ही रसायने मूर्तीला नुकसान पोहोचवू शकतात। या शक्यतेमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे श्री यांनी सांगितले। दरांडेले यांनी दिले। नेक्स्ट ई ऑफिस लागू करण्याचे उल्हासनगर आयुक्तांचे स्पष्ट आदेश। उल्हासनगर पालिकेचे कामकाज जलद करण्यासाठी आणि निर्णय प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ई ऑफिस प्रणाली लागू करण्याचा प्रयत्न करणाऱ्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या विभाग प्रमुखांना त्यांच्या विनंत्यांना प्रतिसाद देत नसल्याचे समोर आले आहे। त्यामुळे उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाले यांनी सर्व विभागांना कडक इशारा दिला आहे आणि प्रत्येक विभागाला त्यांचे काम ई ऑफिस मध्ये करण्याचे आदेश दिले आहेत। याकडे दुर्लक्ष करणाऱ्या विभागांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। नेक्स्ट 327 शेतकरी ठिबक अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यातील ठिबक सिंचन योजनेच्या लाभार्थी शेतकरी यांना गेल्या 1.5 वर्षांपासून अनुदान मिळालेले नाही। जिल्ह्यात ठिबक सिंचन अनुदानाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 6387 आहे। हे शेतकरी सुमारे 17,88,00,011,012 रुपयांच्या अनुदानाची वाट पाहत आहेत। जिल्हा कृषी विभागाने ही आकडेवारी दिली आहे। नेक्स्ट रस्त्यावर जाम होता म्हणून तो तरुण आकाशातून उडून परीक्षा केंद्रावर पोहोचला। महाराष्ट्रातील कोल्हापूरमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे। एका मुलाची परीक्षा होती आणि रस्ता गर्दीने भरलेला असल्याने त्याला केंद्रावर पोहोचायला खूप वेळ लागणार होता। अशा परिस्थितीत बीकॉम पहिल्या वर्षाचा विद्यार्थी समर्थने परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी पेनराग्लायडिंगची मदत घेतली आणि तो बातम्यांचा भाग बनला।
समर्थ पाचगणीमध्ये उसाचा रस विक्रेता म्हणून काम करतो आणि त्याचे दुकान चालवत असताना तो त्याच्या परीक्षेबद्दल विसरला. जेव्हा त्याला त्याच्या मित्राचा फोन आला तेव्हा तो गोंधळला की आता काय करावे, कारण वेळ कमी होता आणि रस्त्यावर खूप वाहतूक होती. परीक्षा केंद्र पसरणी गावात होते. परीक्षा केंद्रावर पोहोचणे जवळ अशक्य होते. नेक्स्ट. महाराष्ट्रात बंदी घातलेले गुटखा रेनकेट उघडकीस आले. महाराष्ट्रातील ठाणे येथे बेकायदेशीरपणे बंदी घातलेला गुटखा गोळा केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलीस पथकाने घटनास्थळावरून 2,21,000 रुपयांचा बंदी घातलेला गुटखाही जप्त केला. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती एका वृत्तसंस्थेला दिली. एका इमारतीतून 2,21,000 रुपयांचा बंदी घातलेला गुटखा जप्त करण्यात आला आणि बेकायदेशीरपणे हा पदार्थ साठवल्याबद्दल एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणात त्याचीही चौकशी सुरू आहे. नेक्स्ट. एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांना दुखावणारे पाऊल उचलले. उपमुख्यमंत्री असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांचे काम केले. महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडी महायुतीमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या सामान्य झाल्या आहेत. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मतभेदाची परिस्थिती आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी असे पाऊल उचलले आहे जे निश्चितच फडणवीसांना त्रासदायक ठरेल. त्यांनी त्यांच्या मंत्रालयात उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष स्थापन केला आहे आणि त्यांचे निकटवर्तीय नेते मंगेश शिवते यांना त्याचे प्रमुख बनवले आहे. राज्यात आधीच मुख्यमंत्री मदत निधी असताना उपमुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय मदत कक्ष स्थापन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. हा निधी कोणत्याही आपत्ती किंवा अपघातात जखमी झालेल्यांना मदत करण्यासाठी आहे. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्र्यांनी अशाच उद्देशाने निधीची निर्मिती केल्याने प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. नेक्स्ट. मुंबईतील एखाद्या मजली इमारतीला भीषण आग लागली आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील मस्जिद बंदर परिसरातील एकाधिक मजली पाणअली हवेलीला लागलेल्या आगीत गुदमरून 2 महिलांचा मृत्यू झाला, तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. दोघांवरही जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जरेनिया जपानच्या धर्तीवर वसईज्वल नवीन शहर. जपानमधील शहरे अत्यंत परिष्कृत आणि कलात्मकदृष्ट्या कल्पक असल्याने अनेक लोक त्याकडे आकर्षित होतात. आता जपानमधील मकुहारी शहराच्या धर्तीवर वसईज्वल एक नवीन शहर बांधले जाईल. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर वसई स्थानकाजवळ एक व्यावसायिक केंद्र असलेले शहर विकसित केले जाईल. यासाठी जपानची GIC कंपनी आवश्यक पायाभूत सुविधांच्या बांधकामासाठी आर्थिक मदत करेल. नेक्स्ट. पर्ली न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना नोटीस बजावली. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जात करुणा मुंडे यांनी स्वतःबद्दलची खरी माहिती लपवल्याचा आरोप करणारी ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात पर्ली फौजदारी न्यायालयाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. आता या प्रकरणाची सुनावणी 24 फेब्रुवारी रोजी पर्ली फौजदारी न्यायालयात होईल, असे तक्रारदाराचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी सांगितले. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या 3 मुली आणि 2 मुलांचा उल्लेख केला होता. मात्र करुणा मुंडे यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही. या प्रकरणात ऑनलाईन तक्रार दाखल केल्यानंतर मूळ कागदपत्रे 5 फेब्रुवारी रोजी न्यायालयात दाखल करण्यात आली. वकिलाने सांगितले की न्यायालयाने मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ठोंबरे म्हणाले. नेक्स्ट. शिवसेनेच्या 7 भारत उत्तराधिकाऱ्यांची नावे जाहीर झाली. आम्हाला वाटते की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे खरे उत्तराधिकारी आहेत. चला ते सिद्ध करण्यासाठी लढूया. पक्ष सोडण्याचा किंवा रागावण्याचा प्रश्नच येत नाही, असे शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. त्यांनी सांगितले की एका रात्रीत तलाठी मूळ वारसाला सोडून 7/12वर एका बनावट वारसाचे नाव नोंदवतो. आपल्या शिवसेना पक्षाबाबतही असेच घडले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खरे उत्तराधिकारी आहेत, परंतु विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाने खर्या वारसाला बाजूला केले. हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. नेक्स्ट. डोंबिवलीतील 51 बेकायदा इमारतींवर कारवाई. तुमच्या इमारती नियमित करण्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ दिला जातो. त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वॉर्ड जी मधील आयरे कोपर पूर्व रेल्वे स्टेशन येथील बेकायदेशीर साई गेनलेक्सी नियमित करण्याच्या खटल्याची सुनावणी करण्यास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि वकिलांनी नकार दिला. अमित बोरकर यांनी गुरुवारी हा खटला फेटाळून लावला.
नियमितीकरणासाठी दाखल केलेले अर्ज पालिकेने फेटाळले असल्याने आम्ही इतर सोसायट्यांच्या बाबतीतही असाच आदेश देऊ, असे खंडपीठाने स्पष्टपणे सूचित केले. खंडपीठाच्या या निर्देशांमुळे हे स्पष्ट झाले की महारेरा अंतर्गत डोंबिवलीतील 25 बेकायदेशीर इमारतींवर पालिका कारवाई करेल. नेक्स्ट, डोंबिवलीत मराठी माणसाशी असभ्य बोलणाऱ्या टपाल विभागाच्या कर्मचाऱ्याची बदली करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये एक फिलाटेलिक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. डोंबिवलीचे तिकीट कलेक्टर रमेश पारखे दरवर्षीप्रमाणे या वर्षीही प्रदर्शन पाहण्यासाठी आणि तिकिटे खरेदी करण्यासाठी गेले. यावेळी पारखे तिकिटे खरेदी करण्यासाठी तिकीट खिडकी क्रमांक 12 वर गेले. तिथे पोस्ट कर्मचाऱ्याने पारखे यांना सांगितले, तुम्ही माझ्याशी हिंदीत बोला. पारखे यांनी विचारताच त्यांना मराठी येत नाही का? संतप्त टपाल कर्मचारी आक्रमक झाला आणि त्यांनी पारखे यांच्याशी अपशब्द वापरले आणि म्हणाला, तुम्ही माझ्याबद्दल कोणालाही तक्रार करू शकता, कोणीही मला काहीही करणार नाही. छेंगराछेंगरीच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठी योजना आखली आहे. शनिवारी 15 फेब्रुवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या छेंगराछेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या छेंगराछेंगरीचे खरे कारण काय होते? दिल्ली पोलीस आणि रेल्वे प्रशासन आता या प्रकरणाची चौकशी करत आहेत. तथापि कुंभमेळ्याला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचे बोलले जात आहे. छेंगराछेंगरीच्या घटनेनंतर आता केंद्र सरकार सतर्क झाले आहे. नेक्स्ट, नागपूरमध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट, दोघांचा मृत्यू महाराष्ट्रातील. नागपूर येथील फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 2 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. ही माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. रविवारी दुपारी 1:30 वाजता ही स्फोटाची घटना घडली. घटनास्थळी पोहोचलेल्या बचाव पथकाने स्फोटानंतर पसरलेली आग आटोक्यात आणली आणि आता परिस्थिती नियंत्रणात आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार नागपूर जिल्हा मुख्यालयापासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या काटोल तहसील मधील एशियन फायरवर्क्स मध्ये हा स्फोट झाला. अधिकाऱ्याने सांगितले की 2 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. घटनेचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. नेक्स्ट, मुंबईत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीची मोठी कारवाई. 12 ठिकाणी छापे टाकण्यात आले. मुंबई झोनच्या ईडी कार्यालयाने 13 फेब्रुवारी रोजी मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत मुंबईतील 12 ठिकाणी शोध मोहीम राबवली. ही कारवाई बँक फसवणूक प्रकरणाच्या सुरू असलेल्या चौकशीचा एक भाग होती. या प्रकरणात रियाल्टो एक्झिम प्रायव्हेट लिमिटेड, पुष्पक बुलियन प्रायव्हेट लिमिटेड, चंद्रकांत पटेल आणि इतरांचा सहभाग आहे. शोध मोहिमेदरम्यान ईडीला मोठ्या प्रमाणात जंगम आणि स्थावर मालमत्तेची माहिती मिळाली, ज्यामध्ये बँक निधी आणि इतर अनेक महत्त्वाची कागदपत्रे समाविष्ट आहेत. भारतीय दंड संहिता आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत रियाल्टो एक्झिम प्रायव्हेट लिमिटेड आणि इतरांविरुद्ध दाखल केलेल्या CBI FIRच्या आधारे हा खटला सुरू करण्यात आला. त्यांच्यावर सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडियाला 110.72 कोटी रुपयांचे बनावट नुकसान केल्याचा आरोप आहे. तर मित्रांनो, ही आज महाराष्ट्रातील मोठी बातमी होती. तुम्ही सध्या या जिल्ह्याचा हा व्हिडिओ पाहत आहात त्याचे नाव सांगा.